नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. सीआरपीएफ भरती 2026 ची नवीन जाहिरात आलेली सर्व 10वी पास उमेदवारांना एकदम गोल्डन अपॉर्च्युनिटी जी आहे तर ती असणार आहे. कॉन्स्टेबल या पदासाठी जाहिरात आलेली त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे, म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, एसएससी स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्या काही जाहिराती येतात त्यांच्यासाठी मित्रांनो मराठी माध्यमसाठी आपण जे आहे तर ती बॅच इथं लॉन्च केलेली आहे, जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्मॅट मध्ये असेल. नवीन जो अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार संपूर्ण या कोर्सची रचना केलेली आहे. आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकता. बघा, ही 8 एप्रिल 2026 ला आलेली मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स यांच्याकडून आलेली ही नोटिफिकेशन बघा. कॉन्स्टेबल, टेक्निकल, ट्रेन्समन आणि पायोनियर मेल फिमेल 2026 ची ही नोटिफिकेशन. टोटल जागा थोडे जास्त आहेत, 9195 जागा आहेत. कॉन्स्टेबलच्या 9175 जागा आहेत. त्याच्यापैकी पुरुषांच्या 9096 आणि महिलांच्या फक्त 79 एवढीच पदं जी आहेत तर ती पाहायला मिळतात. सोबत पायोनियर विंग जी आहे त्याच्यासाठी 20 पदं, मग असे झाले हे 9195 पदं. याच्यामध्ये पगार हा तुमचा पे स्केल जो आहे तर तो लेवल 3 चा आहे. 21,700 ते 59,100 एवढा तुमचा पे स्केल जो आहे तर तो इथं पाहायला मिळतो. त्याच्यानंतर अर्ज हे 20 तारखेला जे आहे तर ते 20/4 म्हणजे 20 एप्रिलला जे आहे तर हे अर्ज सुरू होणार आहे तुमचे आणि 19 मे पर्यंत चालणार आहेत. 19 मे 2026 पर्यंत तुमचे हे जे अर्ज जे आहेत तर ते चालणार आहेत. लक्षात घ्या, अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टेबल ड्रायव्हर साठी वयोमर्यादा ही 21 ते 27 आहे आणि फक्त 10वी पास पाहिजे, परंतु तुमच्याकडे हेवी ड्युटी व्हेकलचं लायसन जे आहे तर ते असणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकल, मोटार मेकॅनिकल 18 ते 33 आहे, 18 ते 23 आहे. 10वी पास पाहिजे, सोबत ITI मोटार मेकॅनिक व्हेकलचं पाहिजे. इतर जे काही ट्रेन्स पण असतील त्यांच्यासाठी 18 ते 33 आहे, 10वी आहे आणि संबंधित कामात तुमचं प्रावीण्य जे आहे तर ते असलं पाहिजे. त्याच्यानंतर पायोनियर विंग इलेक्ट्रिशियन याच्यासाठी पण जे आहे तर तो अनुभव इथं सांगितलेला आहे. वयोमर्यादा ही 18 ते 23 आहे, काहींसाठी 21 ते 27 आहे, परंतु जे कोणी ओबीसी प्रवर्गातील असतील त्यांना 3 वर्ष एक्स्ट्रा मिळतील. जे कोणी SC ST मध्ये असतील त्यांना 5 वर्ष एक्स्ट्रा जे आहे तर ते इथं मिळणार आहेत. लक्षात घ्या, इथं तुमचे टेस्ट पण होणार आहे. शारीरिक फिजिकल स्टँडर्ड टेस्ट म्हणजे तुम्ही एक स्टँडर्ड मेंटेन करतात का बघा. पुरुषांसाठी 170 सेंटीमीटर हाईट असणं आवश्यक आहे. चेस्ट 80 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर फुगली पाहिजे. त्याच्यानंतर महिलांसाठी 157 सेंटीमीटर हाईटची अट आहे. फक्त 157 सेंटीमीटर त्यांची हाईट जी आहे तर ती असली पाहिजे. स्टेजेस कशा असतील, पहिल्या स्टेजमध्ये तुमची मैदानी चाचणी होणार आहे. एकाच वेळी मैदानी चाचणीमध्ये तुम्हाला ग्राउंड वगैरे सगळं काही करायला लावणार आहे, सोबत तुमची हाईट, चेस्ट चेक केली जाणार आहे. त्याच्यानंतर ऑनलाईन परीक्षा, त्याच्यानंतर जे तुमची ट्रेड असेल त्या ट्रेडनुसार टेस्ट, त्याच्यानंतर कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी याच्या माध्यमातून तुमची होणार आहे. सोबत लक्षात घ्या की जे तुमचे कम्प्युटर टेस्ट होणार आहे त्याच्यामध्ये जीके चे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, इंग्रजी किंवा हिंदी दोघांपैकी एक भाषा निवडायचे 25 प्रश्न आणि इथं बाकी रिझनिंग वगैरेचे 25 प्रश्न. तर हे अशा पद्धतीने प्रश्नांचं इथं स्वरूप जे आहे तर ते इथं असणार आहे. एकूण 100 प्रश्न तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. परीक्षा शुल्क हे फक्त 100 रुपये तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. जनरल, OBC, EWS यांना 100 रुपये लागतील आणि महिला असतील सर्व प्रवर्गातील SC ST कॅन्डिडेट आणि माजी सैनिक यांना 0 रुपये म्हणजे 1ही रुपये इथं लागणार नाही, हे इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे त्यांचं अधिकृत संकेतस्थळ आणि आपली SSC ची बॅचची इन्फॉर्मेशन. लक्षात घ्या, SSC च्या बऱ्याच आता जे आहेत तर त्या जाहिराती येतच असतात. लवकरच SSC CGL ची पण जाहिरात येणारच आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.